दबावाला जनता स्वाभिमानी जनता आहे. हं, दबावाला घाबरत नाही. हं, बरं का? जी त्यांच्या मनात आहे ती केल्याशिवाय सोडत नाही. दबावाचं राजकारण चालत नसतं. हं. गेले 25 वर्ष दौलामामा इथं स्थानिक लेवलला गोरगरिबांसाठी काम करतात. तर जसं दौलामामा काम करतील तसं दुधाळ शेट करणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध भारतनाना बालके ही निवडणूक झालीच होती ना. हं, अशी झाली. सगळ्या मोहिते पाटील अख्खा महाराष्ट्र इथंच होता. हं, सगळ्या गाड्यांचा ताफा बी इथंच होता. हं. तरी बी भारतनानाच लोकांनी स्वीकारलं ना. हं. अशी पैशाला कुठं काय लोक काय भरली नाही ती ना. हं. पैशालाही भरली नाही ती, कुणा दमदाटीला भरली नाही ती, काही नाही ना. हं. तेव्हा काय काय ठिकाणी तर भारतनानाला पोलिंग येत नव्हतं. तर पुढले उमेदवार जे होते दुधाळ शेठ म्हणून, दुधाळ शेठ हे त्यांना चर्चेत दौलामानी आमच्या सरपंचांनी सुरेश पवार गुरुजींनी हे सगळ्यांनी त्यांना चर्चेत आणलं. आणि खरं तर ही दौलामामांनी खरी चूक केली त्यांना फिरवून. हं. हा असा विश्वासघाती माणूस असेल की बाबा आपल्याला गद्दारच म्हणावं लागेल ना अशा व्यक्तीला, हं. की बाबा आपल्याला एवढं करून दौलामामांनी खरं तर वडिलासारखं प्रेम त्यांना दिलं होतं. हं. केली प्रत्येक दौलामानी सरपंचांनी सगळ्यांनी प्रत्येक गावातले कार्यकर्ते दाखवले बाबा ही वालके गट आहे. त्यांचे रात्री 2-2 वाजेपर्यंत प्रत्येक गावात भेटायचे. हं. ती शेवटच्या टायमाला जी त्यांनी गद्दारी केली ती लोकांनी ठरवले की बाबा यांना निवडूनच द्यायचं नाही. ते मुळात इथं नाहीतच, हं. ते राहायलाच पुण्याला आहेत. तसं दौलामामा स्थानिक लेवलला काम करतात. त्याच्यामुळं जनता ही दौलामामांच्याच बरोबर आहे. भगीरथ बालके निवडून रिंगणात आला आणि तो निवडून जर आला तर पुन्हा आपल्या बोकांनी बसलेला उठतच नाही. ही यांना माहित आहे म्हणून ही दोघं एकत्र येऊन निवडणूक लढवतील. सत्तेचा वापर करून कुणीही काय करू शकत नाही. ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. हे जनतेनेच ठरवलंय की दुधाळ शेटला पाडून दौलामामांना पुढे घ्यायचं. आणि आता बोशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. 10 वर्षापूर्वी नानांनी ती योजना केली 72 कोटी. हं. खास बाब म्हणून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 40 गावची पाणी पुरवठा योजना केली. हं. ना असेपर्यंत हयाती 2020 पर्यंत योजना कंटिन्यू चालू होती पाणी पुरवठा. हं. ना जी 2020 ला जी त्यांचं ही झालं 8 दिवसात योजनाच बंद पडली. आमदार साहेबांनी सगळ्याच गोष्टी जर माझ्याकडे बघा म्हणून जर काम करा म्हणत असतील तर मग हे निवडणुका कशाला लावता? सगळं बघा ना तुम्हीच. हं. बरोबर का? प्रत्येक गोष्टी आम्ही येऊन तुमच्या ऑफिसला येऊन बसायच्या का? हं. कुठलं आमचं जिल्हा परिषदचं काम आहे आमदार साहेब बघा, हं. झेडपीचं काम आहे आमच्याकडे बघा. अहो 5,000 कोटी कशाला लागते? 5-10 कोटी रुपये दिले तर गावं सगळी काचसारखी होते. हं. रोडवरनं चाललं ना रस्त्यावरनं तरी आज चेहरा दिसतील माणसाचे. असलं रस्ते होते. नाही, निवडणूक ही एकतर्फी झालेली आहे सध्या. हं. आणि दौलामामाचं नेटवर्क चांगलं आहे पहिल्यापासून. ग्रामीणला त्यांनी काम केलंय, गावात त्यांनी काम केलेलं आहे, उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी दौलामामासाठी चांगली आहेत. आता फुलजयंती जिल्हा परिषद गटात हं. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती निवडणूक लागली. हं. लोकांची इच्छा आहे फक्त हं. दौला मानेला निवडून द्यायचं, एक गरीब व्यक्ती म्हणून निवडून द्यायचं. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि मी आता मंगळवेढा तालुक्यातल्या बावची गावामध्ये आलोय. खरं तर फुलजंती जिल्हा परिषद गटामधलं हे गाव आहे आणि या गावामध्ये दुधाळ शेठ यांच्या विरुद्ध जयश्री माने, ज्या इथल्या दौलामामांच्या सुनबाई आहेत, अशा पद्धतीचा खरं तर सत्ता सामना इथं लागलाय. आणि त्या निमित्तानं आपण जसं वेगवेगळ्या भागामध्ये जातो, लोकांशी बोलतो, त्या संदर्भानं खरं तर मी आता या फुलजंती गटातल्या बावची गावामध्ये आहे. माझ्यासोबत ही बावची गावातली राजकारण नीटनेटकं माहीत असणारी आणि प्रतिष्ठित अशा पद्धती सगळी मंडळी आहेत. माझ्या ह्या साईडला या बावची गावचे सरपंच आहेत, दुसऱ्या बाजूला डेपुटी आहेत, पलीकडच्या बाजूला आमच्या याच बावचीमधले भालके गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि पलीकडं बावची गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. सोसायटीची जबाबदारी त्यांच्याकडे. अशी बरीच मातब्बर मंडळी घेऊन खरं तर आपण बसलोय. खरं तर सरपंच तुमच्यापासून जाणीवपूर्वक सुरुवात करतो, कारण गावचं राजकारण खऱ्या अर्थानं तुम्हाला निश्चितपणानं माहीत आहे. गटाची परिस्थिती 4 गावात संपर्क सरपंच म्हणून असतोय. सरपंच आपल्यासोबत आहेत. सरपंच खरं तर त्या अर्थानं गावचं राजकारण म्हणून गाव माहीत असते आणि आजूबाजूच्या पण गावांमध्ये संपर्क आहे. काय एकंदरीत परिस्थिती या जिल्हा परिषद गटाची? आता फुलजयंती जिल्हा परिषद गटात हं. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती निवडणूक लागली. हं. लोकांची इच्छा आहे फक्त हं. दौला मानेला निवडून द्यायचं, एक गरीब व्यक्ती म्हणून निवडून द्यायचं. हं. ही लोकांची भावनाच झाली. हं. त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक लागली. आता या निवडणुकीमध्ये पलीकडे एवढा मोठा आमदारांची ताकद आहे. आता ते दुधाळ शेठ तर लय श्रीमंत माणूस, एवढी मोठी ताकद कसं जोडून घेईल? जुळवून नाही. बालके गटाची पण ताकद आहे, हं. त्याबरोबर अवतारे गटाची पण ताकद आहे, चेअरमन. हं. त्यामुळं काय अडचण नाही. हं. 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 जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मी आधीच सांगितले तुम्हाला, अशी निवडणूक होणार आहे. हं.
बालके गटाचे कट्टर कार्यकर्ते आहेत ते आहेतच. हं. अवतडे चेअरमन गटाचे कार्यकर्ते आहेतच. त्यामुळे निवडणूक खेळायची काय एवढं काय लय अवघड नाही. मग ती- आणि सर्व गोष्टी काय ह्याच्यावरच होते ते असं बिन नाही ना. हं. निवडणुका सगळ्या काय पैशावरच होते ते असं काय आहे का? हं. काय नाही ना. हं. माणूस बघून बी निवडणूक होते. हं. ते होणार का 100% होणार. आता ही समोर खर्च केली ना गडी मोठा केला म्हणते. हो 4 वर्ष आम्हीच फिरलोय सोबत. हं. दौला मामा होते, सुरेश पवार गुरुजी होते, मी पण होतो हं. दुधाळ शेट बरोबर. हं. हो मी पण माझ्या गावातल्या वेळा आणली त्याला. हं. हो तर काय झालं असं त्याला अचानकच त्याला काय झालं, काय भूतांचं पटलं काय काम माहित काय झालं, हं. अचानकच गेलं निघून. बरं. दबावाचं राजकारण आहे. दबाव सांगितलं सुद्धा नाही साधं कोणाला मी चाललोय म्हणून. हं. त्यानं त्याच्या मनात प्रवेश केला. बरं. हं. तेव्हा ही दौलामाचं ते नाव नव्हतं का जिल्हा परिषदेत? नाही आम्ही त्याला तयार केलं होतं उभा करायचा म्हणून. हं. काँग्रेसतर्फे बालके गटात उभा करायचा म्हणूनच तयार केलं. हं. तुम्हाला सांगतो की न सांगताच लोक काय म्हणत नाही गावात. लोक आता सांगतील समोर कसं कसं येईल तसं सांग बोलतील ना. हं. हं. आता काय म्हणते लोक? आतनं काय म्हणायचे आता उमेदवार आल्यानंतर मोहर सांगतील ना त्याला काय सांगायचं. बरं. हं. आता हे दौलाव माझं कुटुंब तशा अर्थानं काय लई मोठं राजकारणात श्रीमंत कुटुंब नाही. हं. आता तुम्ही म्हणता ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, हं. लोक पाठीमागे राहतेली हं. अडचण दिसते. उमेदवारीच्या बाबतीमध्ये पलीकडचा उमेदवार आणि इकडचा उमेदवार काय फरक दिसतो? हो का तुम्हीच उमेदवारांच्या दोन्ही मुलाखती घ्या. हं. दौला मामा सुनेची पण मुलाखत घ्या आणि दुधाळ शेठच्या घरच्यांची बी घ्या, हं. मंडळींची बी घ्या मुलाखत. हं. तुम्हाला कोण मुलाखत देते, कुणाला बोलता येते, कोण प्रश्न सोडवू शकेल हे त्याच्यावरच कळेल ना. हं. सुशिक्षित कोण आहे, हं. कोण बोलता येते, कोण भांडू शकतो, गोरगरिबाई जाण कोण हे करू शकतो लगेच कळेल ना. हं. खरं तर थोडंसं दबावाचं राजकारण चाललंय अशा सुद्धा चर्चा हिथं आहेत मंगळवार. कसं तुम्ही लोक त्याला फेस? दबावाला जनता स्वाभिमानी जनता आहे. हं. दबावाला घाबरत नाही. हं. बरं का? जी त्यांच्या मनात आहे ती केल्याशिवाय सोडत नाही. दबावाचं राजकारण चालत नसतं. हं. स्वाभिमानी जनता मंगळवेढ तालुक्यातली स्वाभिमानच दाखवणार. जेवढा दबाव टाकेल ना तेवढी जनता विरोधात जाणारच आहे ना, विरोधात मतदान करणारच आहे. हं. लोकशाही पद्धतीने मतदान झालं पाहिजे. दबाव टाकून कुठं काय मतदान असतंय, हं. होत नसते तसं. खरं तर आता हे आता जर तुम्ही बघितलं तर फार फरक आहे दोघांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा. ही तुम्ही म्हणता ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, पण ही कसं मॅच व्हायचं लोकांना? अहो फरक आहे ही मान्य आहे ना. हं. पण 2009ला ही ज्या मंगळवेढा मतदारसंघात जाते ना, हं. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध भारतनाना बालके ही निवडणूक झालीच होती ना. हं. अशी झाली. सगळ्या मोहिते पाटील अख्खा महाराष्ट्र इथंच होता. हं. सगळ्या गाड्यांचा ताफा बी इथंच होता. हं. सगळी लोक अख्ख्या महाराष्ट्रातली सगळे मंगळवेढ्यातच होते. हं. तरी बी भारतनानाच लोकांनी स्वीकारलं ना. हं. अशी पैशाला कुठं काय लोक काय भरली नाही ती ना. हं. पैशालाही भरली नाही ती, कुणा दमदाटीलाही भरली नाही ती, काही नाही ना. हं. तेव्हा काय काय ठिकाणी तर भारतनानाला पोलिंग एजंट नव्हते. हं. त्याचं 400 500 मतदान त्या गावा फरक ही परिस्थिती आहे ना. हं. पोलिंग एजंट सुद्धा नव्हते. किती जास्त दबाव टाकेल तेवढं विरोधात जाणार जनता. बरं. कोण स्वाभिमान घाण होत नाही हो. हं. गोरगरीब जनता बी एवढी काय आता आढळ राहिली नाही. हं. त्यांना सर्व कळतंय. हं. कुणाला काय केलं काय करावं लागतंय. तर तुमचं मंगळवेढा मतदार हं. खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे खतरनाकच कार्यक्रम करते. हं. ठीक आहे. खरं तर समोरचे लोकप्रतिनिधी असं म्हणतायत की माझ्याकडे बघून मतदान करा आणि मी 5,000 कोटी रुपयांचा निधी आणला. लोक ऐकतील असं वाटतं? ठेव का मुळात लोकांना 5,000 कोटी म्हणजे हीच कळी नाही. हं. त्या 5 वर किती शून्य द्यायला लागते तर हीच कळी नाही. हं. अहो 5,000 कोटी कशाला लागते? 5-10 कोटी रुपये दिले तर गावं सगळी काचसारखी होते. हं. रोडवरनं चाललं ना रस्त्यावरनं तरी आज चेहरा दिसतील माणसाचे. असलं रस्ते होते. 5,000 कोटी म्हणजे आम्हाला काय कळतच नाही. आम्ही व्हायबल होतो 5,000 कोटी म्हणतो. हं. काय नेमकं 5,000 कोटी कसं द्यायचं कसं ऐकायचं हीच कळत नाही. हं. मग नेमकं 5,000 कोटी काय आम्हाला कधी गणितच कळी नाही त्याचं. म्हणजे 5,000 कोटी नंतर गेलं कुठं? गेलं कुठे ते काय कळीच नाही. अहो 5-10 कोटी जर एखाद्या गावात निधी दिला तर गाव नुसतं असं काचेसारखं चकाचक होते. बरं. आणि आता बोशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 10 वर्षापूर्वी नानांची योजना केली 72 कोटी हं. खास बाब म्हणून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 40 गावची पाणी पुरवठा योजना केली. हं. त्याची 10% लोकवर्गणीची अट होती त्याला 7 कोटी रुपये. हं. तिथं नाना त्यावेळेस काय म्हणते माहित आहे का, तिकडे कोंबडीच्या अंड्यावर अंडी विकून परपंच करणारी लोक आहेत, ऊस तुटल्या जाणारी लोक आहेत आणि 7 कोटी कुठनं भरायची. हं. ती सुद्धा मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबाकडून अट रद्द केली ती हं. आणि योजना चालू केली. हं. नाना असेपर्यंत आहे ती 2020 पर्यंत
योजना कंटिन्यू चालू होती पाणी पुरवठा. हम्म. ना जी 2020ला जी त्यांचं ही झालं 8 दिवसात योजनाच बंद पडली. हम्म. पाणी जे ती पुन्हा चालू झालं, लाईट बिल भरायला पैसे नाहीत आणि ग्रामपंचायतकडे वसुली लावा, नळपट्टी वाढवा हम्म. आणि वसुली भरून घ्या आणि 15 दिवसात वसुली घ्या. हम्म. त्या बोशे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं एक जर लिकेज झालं, पाईप लिकेज झाली, त्याचं लिकेज काढा कमीत कमी 8 दिवस लागते. हम्म. तर 8 दिवस गावाकडे बिन पाण्याची. हम्म. आता फेब्रुवारी महिना चालू झालाय, आता मार्च मध्ये पाणी सगळीकडे आमच्या 40 गावात संपते. आता पाणी घ्यायचं येताना येते ती 4 दिवसात एकदा हम्म. पाणी, आणि त्यात जर लिकेज झालं ते 8 दिवसांनीच यायचं. हम्म. फुल लक्ष देत नाही त्याच्याकडे. किती बी फोन करा, लिकेज काढायचं चालू आहे, मटेरियल आणायचं चालू आहे, माणसं मिळली नाही ती कामगार मिळली नाही, आणि त्यातला पंप बंद पडला आणि इथला पंप बंद पडला, चालू विषय संपला. हम्म. हा, अवघड आहे जास्त झाले. अवघड, लय अवघड आहे, नुसतं अवघड कुठलं, लय अवघड आहे. हम्म. मग तर भयानक परिस्थिती आहे त्या बोशे प्रादेशिक पाणी पुरवठे. हा. मतदारसंघात काय आहे? विकास बाकीचा तर काय नाही. अहो काय झालंय ती तर सांगा, कुठं दाखवा तर मला, घेऊन चला कुठं लय विकास झालाय त्या जागेत तर जाऊया आपण, हम्म. नेमकं काय झालंय तर त्यात बघूया. हम्म. अवघड आहे. मला घेऊन चला तुम्हीच, बरं. आता तर जाऊ म्हणून आपण, त्यात लय विकास झाला ती गाव तर बघून येऊ आपण, तसं गाव मला बी काय करता येतं का बघू. अवघड आहे परिस्थिती. तर इकडे डेप्युटी सुद्धा आपल्या सोबत आहेत, डेप्युटींसोबत बोलू. साहेब नमस्कार. Yes. खरं तर आता हे सरपंच तर आता लईच काय काय सांगायला लागले, इथं ही धनशक्ती आहे, जनशक्ती आहे, बरोबर. हो बऱ्याच गोष्टी आहेत आता इथं. हम्म. कसं होईल वाटतं इथं? खरं तर ग्राउंडला जर आम्ही ज्यावेळेला लोकांमध्ये जातोय त्यावेळेला दुधाळ शेठला या भागामध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी फिरवलं त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा, दौला मामांचा, सरपंच आहे त्यांचा वाटा मोठा होता. बरोबर. ऐन टायमाला तिकडे गेले, ह्याचा काय परिणाम दिसतोय लोकांवर? 100% परिणाम होणार. हम्म. काय आहे माहितीये का, ज्या वेळेला फिरवलं त्यावेळेला जनता ह्यांच्या दोघांबरोबरच होती, आणि ज्या वेळेला ह्यांनी टांग मारली, समोरच्या विरोध पार्टीत गेले, त्यावेळेला जनतेने बी ठरवलं की हे आताच टांग मारली आम्हाला ह्यांनी, हम्म. तर पुढे जाऊन आमची कशी प्रश्न मार्गी लावणार. हम्म. हम्म. म्हणून जनतेचा विश्वास यांच्यावरचा उडलेला आहे, हम्म. समोरच्या पार्टीवरचा विश्वास उडलेला आहे. आणि खरं तर ही दौला मामांनी खरी चूक केली त्यांना फिरवून. हम्म. हा असा विश्वासघातकी माणूस असेल की बाबा आपल्याला गद्दारच म्हणावं लागेल ना अशा व्यक्तीला, हम्म. की बाबा आपल्याला एवढं करून दौला मामांनी खरं तर वडिलासारखं प्रेम त्यांना दिलं होतं. हा, हा. वडिलासारखं प्रेम देऊन त्यांना एवढं मार्केटमध्ये आणून जर ऐन वेळेला ही कार्यकर्त्यांना विचारात न घेता जर समोरच्या पार्टीत, विरोध पार्टीत जात असतील, तर मग जनतेला कसं फेस जाणार, आणि राहणार हे कुठं पुण्याला, आणि जनतेला इथं कसं न्याय देणार. जनतेचा हरे घडीला जनतेचा कुठला जर ह्याचा नगरपालिका, ग्रामपंचायतचा प्रश्न असतील, जिल्हा परिषदेचे काय प्रश्न असतील, यांना विचारायला पुण्याला जायचं का? काय असेल तसं दौला मामा हे स्थानिक लेवलला गेले 25 वर्ष दौला मामा इथं स्थानिक लेवलला गोरगरिबांसाठी काम करतात. तर जसं दौला मामा काम करतील तसं दुधाळ शेठ करणार नाही, हम्म. अशी जनतेची भावना आहे. बरं. हे आम्हाला जनतेतून कळतं. आम्ही बी आता कसं आम्ही ग्रामपंचायतचे दोघंही बी पदाधिकारी असल्यामुळं आम्हाला जनतेतनं कौल येतो की बा हे जनतेनेच ठरवलंय की दुधाळ शेठला पाडून दौला मामांना पुढं घ्यायचं, आणि हा जनतेचा कौल आहे. त्याच्यामुळे जनतेच्या पुढं काय कोणी ना धनशक्ती काय करू शकत नाही, ना कोणी सत्तेचा वापर करून कुणी काय करू शकत नाही. ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे, त्याच्यामुळं जनता ही येत्या 7 तारखेला कौल देणार आहे. बरं, तुमचं ऐकलं समजा डेप्युटी की इथं दौला मामा लोकात आहेत, दुधाळ शेठ पुण्यात असते, इथं नसते, उद्या लोकात ते मिसळणार नाही. असं असलं तरी आमदार मात्र खात्री देत आहेत लोकांना की काळजी करू नका, उमेदवाराकडे बघून मतदान करू नका, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आहे. काल पालकमंत्री सांगून गेले की आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आहे. ह्या वरच्या लोकांनी जी विश्वास जनतेला देतो तो जनतेत जातोय का, पटतोय का लोकांशी? कसं आहे माहिती आहे का, आता जर आमदार साहेब सांगत असतील की उमेदवाराकडे बघू नका, माझ्याकडे बघा, बरोबर. जर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, माझ्याकडे बघा म्हणून जर मतदान करा म्हणून जर सांगत असतील, तर मग सगळं तुमच्याकडे बघूनच करायचं असेल, तर मग खालच्या उमेदवाराचा काय उपयोग आहे? आणि उमेदवार बी त्या पट्टीतले पाहिजेत ना. उमेदवार जर सुशिक्षित असतील तरी पण ते लोकांनी स्वीकारलं असतं. तुमच्याकडले उमेदवार ना त्यांचं शिक्षण बघा, आयात केलेले उमेदवार आहेत सगळे, आणि बऱ्यापैकी असे उमेदवार आहेत की दुसऱ्या पक्षातनं आलेलेच उमेदवार तुमच्या ह्याच्यात आहेत.
हं. बरोबर. आणि जर हे जनतेला तर कळलंय, पटलंय, हं. पण जनता ही सुज्ञ आहे. हं. बरोबर. तर हे जनतेतनं जर जनतेनं मनावर घेऊन हे काम, आता जनता ही मनावर घेऊनच काम करायला, हं. आणि जनता जर एकदा सरकली हं. तर विरोधकाचं तर काही खरं नाही. हं. आता सध्या देखील काही खरं नाही. हं. पण आमदार साहेबांनी सगळ्याच गोष्टी जर माझ्याकडे बघा म्हणून जर काम करा म्हणत असतील, तर मग ह्या निवडणुका लावल्या कशासाठी? हं. सगळं जर माझ्याकडे बघा, तर मग हे निवडणुका कशाला लावता? सगळं बघा ना तुम्हीच. हं. बरोबर का? प्रत्येक गोष्टी आम्ही येऊन तुमच्या ऑफिसला येऊन बसायच्या का? हं. कुठलं आमचं जिल्हा परिषदचं काम आहे, आमदार साहेब बघा. हं. झेडपीचं काम आहे, आमच्याकडे बघा. हं. ग्रामपंचायत आमचं काही काम अडलं असेल, मग हे कशाला निवडणुका कशाला लावताय? हं. सगळं तुम्हीच बघणार असेल तर ही लावू नका ना. ठीक आहे. खरं तर आता खाली तुम्ही तुमच्या गावगाड्याने फिरताय, काय बरोबर. पद्धतीची परिस्थिती असेल या ग्रामीण भागात? परिस्थिती जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. हं. तर जनतेने ठरवलंय की दौला मामांना निवडून द्यायचं, म्हणजे त्यांच्या सुनबाईंना, जयश्रीताईंना निवडून द्यायचं असं जनतेने ठरवलंय. हं. आणि विरोधकावर विश्वास राहिला नाही. हं. विरोधक ही ऐन वेळेला त्यांनी त्यांचा टांग मारून गेल्यामुळं ते जनतेचा तर विश्वास राहिला नाही. दुसरा एक पॉईंट असा आहे, ते मुळात इथं नाहीतच, हं. ते राहायलाच पुण्याला आहेत. तर जनता ही हर घडीला प्रत्येक वेळेला पुण्याला कुठं ते त्यांची कामं जिथं आहे तिथं जर कुठलं काम छोटं मोठं असेल तर तिकडं जाणार नाहीत ना आणायला ते. हं. तसं दौला मामा स्थानिक लेवलला काम करतात, त्याच्यामुळं जनता ही दौला मामांच्याच बरोबर आहे. ठीक आहे. तर पलीकडे सुद्धा काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. हे ग्रामपंचायतचा जो हा सगळा खेळ आहे, हा बावचीकरांनी खरं तर मांडलाय. थोडं सरा पलीकडे. नमस्कार हो. नमस्कार. बावचीकर, काय तुमचं सरपंच डेपुटी तर ताणून नाही दिली. ताणून इलेक्शन लागल्यानंतर अशीच परिस्थिती असते आमच्या गावात. हं. हं. बाहेरचं जातीने काय काम राहिलेलं आहे करणं. इकडे? बालकी जर राहिले म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला निवडणुकीत दिसेलच. ह्याच्या अगोदर पण काय झाले ती माहितीच आहे तुम्हाला. हं. आणि आता उद्याच्या इलेक्शनमध्ये पण बालकी गट आहे का नाही, कार्यकर्ता आहेत का नाही, मतदार आहेत का नाही, हे समजेल तुम्हाला. हं. हं. काय असं बालक्यांकडे की ही असं निवडणुकीत 2-3 वेळा पराभूत होऊन सुद्धा लोक हलत नाहीत? का गेल्या 15 वर्षापासून आदरणीय भारतनाना भालके या मतदारसंघामध्ये जातीनं काम केलंय. हं. आणि शेतकऱ्यासाठी कुठला एखाद्या मजुरावर जर अन्याय झाला तर भारतनानाला ती गोष्ट पटत नव्हती. त्यामुळं नानांनी त्या काळापासून कार्यकर्ते तयार केलेले आहेत आणि जनता त्यांनी बरोबर ठेवलेली. त्यामुळे त्या जनतेचं प्रेम हे नानावर आणि भालके कुटुंबावर पहिल्यापासूनच आहे. हं. त्यामध्ये काय बदल होत नाही. आता लोकप्रतिनिधी आणि त्यावेळेस नाना असं काय फरक दिसतो? फरक आहे भरपूर. काय? फरक तुम्हाला सांगतो. आता नाना 2009ला निवडून आल्यापासून त्याच्या अगोदर आम्ही आमच्या ग्रामीण लेवलला एखादा ट्रान्सफॉर्मर जळाला तर आम्ही वर्गणी काढून ती भरून आणायचो. नाना निवडून आल्यापासून ती पद्धत बंद झाली. हं. ट्रान्सफॉर्मर काढला तरी पण नाना आमच्या खाजगी वाहनाला जर एखादा डीपी न्यायला नीट करायला तर त्याचं भाडं सुद्धा नाना द्यायला पाहिजे हं. शेतकऱ्यांना. पण नानाचं आकस्मिक निधन झाल्यानंतर ती पद्धत बंद झाली आणि पुन्हा वर्गणी काढून डीपी नीट करायची, फ्यूज घालायची हा प्रकार पुन्हा सुरू झाला. आणि तो आजपर्यंत आता सध्या सुद्धा चालू आहे. तुम्ही बघा, विचारून कोणाला पण कुठल्याही गावाला. हं. हां. अजून अशी बरीच कामं आहेत. नानाने सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन, तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन काम केलं. एखादा माणूस जर टोपीवाला आला, फेटवाला आला हं. तर एकदम गर्दीवर जरी असेल तरी पण नाना त्या फेटवाल्याला पहिल्यांदा समोर बोलून घेऊन त्याचं काम काय विचारायचे आणि त्याचं काम मार्गी लावून देतो त्या अगोदर. हं. हे नानांचं वैशिष्ट्य होतं. आता मला सांगा, दौला मामा ह्या भागात आहेत. हं. तुमचे सरपंच आणि डेपुटी म्हणते की माणूस भारी आहे, माणूस कामाचा आहे, माणूस निष्ठावंत आहे. नाना पण आमच्याकडे तुम्ही कधी काय नाना इथं निवडणुकीला आल्यापासून 2009 पासून आम्ही नाना बरोबर बरं. हो. दौला मामा. दौलामामा तेव्हापासून आहेतच दौलामामा. हां. हां, त्यांच्याबरोबर प्रामाणिक काम केलंय. एक विश्वासू माणूस म्हणून त्यांनी गाव लेवलला काम केलंय. नानांच्या बरोबरच त्यांचं सगळं राजकीय म्हणजे आतापर्यंत त्यांनी वेळ घालवला. आता कसं होईल तुमच्या निवडणूक? नाही, निवडणूक ही एकतर्फी झालेली आहे सध्या. हां. आणि दौलामामाचं नेटवर्क चांगलं आहे पहिल्यापासून. ग्रामीणला त्यांनी काम केलंय, गावात त्यांनी काम केलेलं आहे, उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी दौलामामासाठी चांगली आहेत सध्या. हां. आता काय परिस्थितीला कसं टिकायचं? टिकणार आहे, काय अडचण नाही. आता आम्ही इलेक्शन बरीच केली, ती 4-5 इलेक्शन केलीत नानाबरोबर. नानांच्याकडे पैसे नसायचे आणि समोर प्रबळ पैशाची माणसं असायची उमेदवार, पण आमच्याकडं पैसे नसायचे. पण नाना निवडणूक जिंकत होते. त्याप्रमाणे दौलामामा ही निवडणूक सहजासहजी जिंकून येणार, काय अडचण येत नाही. ते नव्हं, मी भारत नाही निवडणूक फुकट होत्या. ते होय. बघितलं कसं काय पडतील?
अहो, कसं आहे माहिती आहे का, ही या ठिकाणी परिचारक आणि अवताडे ही यावेळेला दोघं एकत्र येऊन लढतील. आणि ज्या वेळेला नाना निवडणूक लढवत होते त्यावेळेला नाना उभा असायचे, समोर परिचारक असायचे, समोर अवताडे एक गट असायचा. त्यामुळं नाना त्यामध्ये निवडून यायचे. आणि आता हा एकदा भगीरथ भालके जर आपण एकत्र नाही झालो आणि भगीरथ भालके निवडून रिंगणात आला आणि तो निवडून जर आला तर पुन्हा आपल्या बोकांनी बसलेला उठतच नाही. ही यांना माहिती आहे म्हणून ही दोघं एकत्र येऊन निवडणूक लढवतील. यांना एकटे एकटे येऊन निवडणूक लढवायची यांची नाही आता सध्या परिस्थिती. त्यामुळं भगीरथ भालके एकटा उभारतोय आणि समोरचे दोघं येऊन लढते. भालकी कुटुंब ज्या वेळेला निवडणूक लढवते त्यावेळेला त्यांच्याकडे काय नसते, पैसा नसतोय, काय नसते. ती माणसं कमवलेली माणसं आहेत, ती माणसांच्यावर निवडणूक करते. आणि समोरची माणसं त्यांच्याकडे सगळ्या सत्ता केंद्र आहेत, कारखाना आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या. त्यामुळे ते सगळ्या धनशक्तीवर त्या पैसे निवडणूक करते ती. आणि ह्या माणसाला काय लागत नाही, माणसं फक्त हे माणसं मिळवून निवडणूक लढवणारा माणूस आहे. त्यामुळे लोकांनी गेल्या इलेक्शनमध्ये 1,16,000 मग फुकट दिली माणसाला. माणुसकी याच्यावर दिली, माणसांच्या यावर दिली ना. त्यामुळे निवडणूक लढवणं काय एवढं ह्यांना अवघड नाही, म्हणजे पैसाच लागतोय अशी काही गोष्ट नाही. ठीक. चेअरमन इकडे आपल्या सोबत आहेत आणि संतामुक्तीच्या आदेश मूठ तुम्ही इथे एक मिनिट. नमस्कार हो. तुम्ही आता नाही दिसत, राहू दे. ते ना काय म्हणते इथे बघितलं दादाला काय पण पाडतील. आता तुम्हाला सांगितली तिची माझ्याकडे काय अपेक्षा आहे तुम्हाला सांगितलं. तुम्ही पुन्हा सांगायचं. माझ्याकडे काय नाही, ऐका. ते सांगण्यापेक्षा मी काय म्हणतोय, दौरा मामा हे गेले 5 वर्षे आमच्या गावात एक देवी आहे आणि त्या देवीच्या पूजेसाठी गेली 5 वर्षे दुधाळ शेठ बरोबरच येत होती. दुधाळ शेठ आणि दौला मामा मिळून येत होते. आमचा ते सत्कार पण करत होते आणि आम्ही त्यांचा सत्कार करत होतो, कारण देवीला आल्यानंतर आम्हालाही सत्कार करणं आमचं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही करत होतो. परंतु ही सगळं व्यवस्थित चालत असताना दुधाळ शेठनं अचानक ही निर्णय जी घेतला ही जरा चुकीच्या पद्धतीने घेतला. आणि मग त्यांच्याच बरोबर आलेला हाच दौला मामा त्यांचीच उमेदवारी त्यात फिक्स झाली. कारण ज्यांनी उभा करायचं म्हणून ठरवलं होतं ते त्या माणसालाच पुन्हा स्वतःला उभा राहायची वेळ आली. कारण कसं जनतेबरोबर 5 वर्षे त्यांनी संपर्क ठेवला होता. आणि हे स्वतः शेठच गेल्यानंतर म्हणजे लढायला गेल्यानंतर काय म्हणते ते, समोरचा माणूसच, जे लढणारा माणूसच गेल्यानंतर धोरा सांभाळणारा कोणतरी करावं लागते. म्हणून त्याच ठिकाणी एक गरीब व्यक्ती दौला मामा म्हणून उभा आहे. याचं थोडं लोकांना वाटतंय की बाबा एवढं संपर्कात राहून या लोकांना आता आपण मदत करावी अशी लोकांची इच्छा आहे. माननीय बबनराव अवताडे यांच्या गटातून आम्ही जे काम करतोय. परंतु एक त्यांनी सुद्धा ओळखलं की बाबा एक गरीब माणूस आहे आणि हकेला ओ म्हणणारा माणूस आहे. म्हणून त्यांनी ही असं केलं की ह्या माणसाला मदत केल्यानंतर उद्या माझ्या कार्यकर्त्याला जरूर मदत करील, या हिशोबानं आम्हाला त्यांना मदत करायला म्हणून सांगितलंय आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करतो. होय, त्यांनी ह्यांना पाठिंबा दिला. होय, त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही ह्यांना मदत करावं. होय होय. ठीक आहे. अजून काही लोक आहेत. हो, येईल इथं बसा. आता मी लय उठत नाही. नमस्कार हो. नमस्ते. तुमचं नाव काय आहे? सतीश भोसले भाऊची. भाऊची. बर, काय भाऊची कर टाकून गेली बार नुसतं. होय, इलेक्शन लागले की आमचं असंच असतं, जोरात असते. जोरात असतं. मुंगड करायचं. मुंबई करायचं. लई खतरनाक गडे ना मुंगड्या. होय का? होय. नाना इलेक्शन पासून आम्ही ऐकते जेव्हा मी पाठीमागचे इलेक्शन इथं बघितलं. म्हणजे लोकांची सासही ओळख येत नाही, गावात बी अजिबात नाही. बरोबर. काय आता काय चालेल डोक्यात मुंगड करायचं फुलजंती गाठ्यात. दौला मामालाच निवडून द्यायचं ठरवले सगळं. का दौला म्हणून? तर पुढले उमेदवार जे होते दुधाळ शेठ म्हणून, दुधाळ शेठ हे त्यांना चर्चेत दौला मामांनी, आमच्या सरपंचांनी, सुरेश पवार गुरुजींनी, हे सगळ्यांनी त्यांनी चर्चेत आणलं. प्रत्येक गावात येताना, आता गावात आमच्या देवी टायमाला येत होती त्यावेळी सरपंच आम्हाला फोन केला, दुधाळ शेठ आणि दौला मामा येणार आहेत, ये मग. आम्ही इतकं उत्साहून जात होतो की सांगायचं नाही, एवढं उत्साहून जातो आम्ही. सगळे कार्यकर्ते गोळा करून जात होतो आम्ही. पण ऐन टायमाला त्यांनी जेव्हा आम्हाला समजले की जाणार आहेत भाजप गटात, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याची आमची चर्चा व्हायची काय, त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की त्या गटात जाणार आहेत ते. आम्ही काय केलं, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना फोन लावून विचारलं, बाबा ही खरं आहे का जाणार आहे? तर त्यांनी सांगितलं अजून तर काय नाही.
मग परत एक 2 दिवसांना त्यांचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी म्हणले नाही ती कोण हे आहेत आमदार आहेत की कोणी पिंपरी चिंचवड महेश दादा लांडगे त्यांचं काय तर भंगारचा धंदा आहे. त्या भंगारच्या धंद्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येते अडचण येते म्हणून त्या दबावाखाली त्यांनी गेलेत म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हटलं जाऊ द्या म्हटलं काय अडचण नाही. मग त्यांनी गद्दारी केली भालके गटाशी एवढ्या दिवस फिरून त्यांना चर्चा केली. प्रत्येक दौलामांनी सरपंचांनी सगळ्यांनी प्रत्येक गावातले कार्यकर्ते दाखवले बाबा ही भालके गट आहे. त्यांची रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांची ही असायची प्रत्येक गावात जाऊन भेटायची त्या माणसाला प्रत्येक गावात भेटायची. ती शेवटच्या टायमाला जी त्यांनी गद्दारी केली ती लोकांनी ठरवलं की बाबा ह्यांना निवडूनच द्यायचं नाही दौलामाला द्यायचं म्हणून ठरवलं लोकांनी. जयश्री माने आता उमेदवार आहेत उमेदवार म्हणून कशा वाटतात त्या? आता जयश्री ताई माने जे आहेत त्यांनी सुशिक्षित आहेत. त्यांचं माहेर सासर हितच आहे आणि त्यांचं शिक्षण MA BEd झाले. त्यांनी 100% काम करते जनतेचा प्रश्न सोडवते ही आम्हाला खात्री आहे त्यांची. ओके, शेवटचा प्रश्न डेप्युटी तुम्हाला विचारतो, काय होईल निवडणुकीचा निकाल कसा असणार आहे आणि लीड कोणाला कसं जाणार आहे? आमदार साहेब तर 5,000-10,000चं लीड आमच्या भागात. आमदार साहेब जे बोलतायत ना त्याच्या विरोधात होणार आहे. जे 10,000 लीड त्यांना म्हणतायत आमदार पार्टीला ते लीड दौला मामांना भेटणार आहे. ह्याचं एक कारण आहे. ह्याचं कारण काय आहे, जयश्रीताई माने ह्या उच्च शिक्षित आहेत बरोबर. त्यांना गोरगरिबांची जाण आहे आणि ग्राउंड लेवलला त्यांचं काम आहे दौला मामांचं काम आहे. ते दोघं एकमेकाला पहिल्यापासून एकत्र जनतेत काम केलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं उलट 10,000 त्यांना मिळण्याऐवजी 10,000 लीड ह्यांना मिळणार हे जनतेतला कौल आहे. आणि जनता ही निवडणुकीची वाट बघते. जनता ही 7 तारखेची वाट बघते. त्याच्यामुळं जनतेचा कौल येणाऱ्या 7 तारखेला समजेल आणि निकाल तर 9 तारखेला समजेल. ही जयश्रीताई माने जी आहे ती आमची पण सूनच आहे बरोबर. कारण ही उच्चशिक्षित असल्यामुळं ह्या मुलीला जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, शाळा, रस्ते, खडानखडा, बचत गटाची कामं, महिलांची काय प्रश्न आहेत ना त्या मुलीला सगळे माहिती आहेत. कारण तिचं शिक्षण उच्च शिक्षण झालेलं आहे आणि जनतेत वावरलेली आहे ती मुळात पहिल्यापासून जनतेत. आणि तिचा सासरा पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळं त्यांना जनतेची नाळ जोडलेली आहे. त्यांची जनतेशी नाळ जवळनं जोडलेली आहे. त्याच्यामुळं ह्या विरोध पार्टीपेक्षा दौला मामांना आणि त्यांच्या सोनेला हे अतिशय जनमत चांगलं आहे. ठीक आहे, साधारण या पद्धतीची परिस्थिती खरं तर या गावामध्ये आहे. खरं तर ही बावची नावाच्या गावातले सगळेच बऱ्यापैकी पदाधिकारी आपण घेतले, सरपंच, डेप्युटी, काही कार्यकर्ते होते, त्यासोबतच सोसायटीची काही लोक. खरं तर ही सगळी राजकीय मंडळी आहे, रोज लोकांच्या संपर्कात असलेली मंडळी आहे आणि रोज लोकांचं काय चाललंय, लोकांचं मत काय हे माहीत असलेली लोक आहेत. आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की फुलजंती जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी जयश्री माने ज्या उमेदवार आहेत त्यांना वातावरण अतिशय चांगलं आहे. त्याची कारणं 2 सांगतात. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण बघतो त्यावेळेला समोर जे उमेदवार आहेत दुधाळ शेठ त्यांना दौला मामा असू द्या किंवा सुरेश पवार गुरुजी किंवा या बाकीच्या लोकांनीच वेगवेगळ्या ठिकाणी नेलं होतं, लोकांची ओळख करून दिली होती. आणि या ठिकाणी अवताडेंच्या विरोधी गटामध्ये भालकेंचे उमेदवार म्हणून त्या ह्या भागामध्ये जिल्हा परिषदेची तयारी करत असताना ऐन टायमाला त्यांनी ज्या पद्धतीचा युटर्न घेतला त्या युटर्न इथल्या लोकांना आवडलेला नाही किंवा ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष बदलला आणि या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला ते त्यांना पटलेलं नाही. कारण लोक चिडून आहेत, वाट बघतात ही परिस्थिती हे सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जर अडचणीची गोष्ट काय ठरत असेल तर दुधाळ शेठ आणि सगळी कंपनी व्यवसायाच्या निमित्तानं पुण्यासारख्या शहरामध्ये राहते आणि दौला मामा इथे 24 तास 365 दिवस लोकांमध्ये उपलब्ध आहे. हा जो एक फरक आहे तो फरक एक फार मोठा आहे. खरं तर या लढाईला सुरुवातीच्या टायमालाच मी गरीब धनगर विरुद्ध श्रीमंत धनगराची लढाई आहे असं म्हणालो होतो. आणि ही गरीब जनता त्यांच्यापुढे कशी टिकेल, कारण पलीकडच्या बाजूला धनदांडगी लोक, सगळ्या सत्ता असलेली लोक आहेत ती. तर त्याचं उत्तर या लोकांनी दिलंय ते असं आहे की मंगळवेढची जनता स्वाभिमानी जनता आहे, ती पैशाला भाळत नाही. तसं असतं तर 2009ला इथं जी नानाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये अक्षरशः या भागामध्ये इतकं मोठं दबाव, इतका मोठा पैसा वापरला जात असताना सुद्धा भालकेंना लोकांनी निवडून दिलं. त्यांच्या विचाराला मानणारा हा सगळा वर्ग आहे. मग प्रत्येक वेळा प्रत्येक निवडणूक ही धनशक्तीवर, यंत्रणेच्या जीवावर, ताकदीच्या जीवावर, पैशाच्या जीवावरच होते असं काही नाही. ज्या वेळा समोर ही सगळी ताकद दिसायला लागते आणि दबाव वाढायला लागतो त्यावेळेला लोक नेमकं उलटं मतदान करतात हे मंगळवेढकरांनी अजून वेळा दाखवून दिले. आणि त्याचाच फायदा म्हणून तो जो काही अंडर करंट आहे, लोक समोर येऊन बोलत नसले तरी देखील त्याचा फायदा दौला मानेंना होईल अशी चर्चा आहे. अशा बद्दलच्या प्रतिक्रिया हे लोक देत आहेत.
उमेदवार जयश्री माने सुशिक्षित आहेत, ABBEd आहेत, त्यामुळे इथल्या प्रश्नाच्या संदर्भाने काम करतील अशी अपेक्षा लोक व्यक्त करतात. या निवडणुका आहेत त्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेची विकेंद्रीकरण म्हणून तिथल्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्या उमेदवार सक्षम असणं अपेक्षित आहे. आणि तिथून जर विकास कामांना चांगल्यापैकी कलाटणी मिळाली तर खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूनी त्या मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, तो व्हावा. हाच खरं तर एक सामान्य नागरिकांच्या आशाने अपेक्षा असणार आहेत. त्याला उद्या कोण खरं उतरतं, कोण निवडून येतं हे बघणं 9 तारखेपर्यंत आपल्या हातामध्ये नाही. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बाऊची.